पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर गावातून नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। इथं काकानंच आपल्या अवघ्या 5 वर्षाच्या सख्ख्या पुतण्याचा गळा दाबून खून केल्याचं उघड झालंय। समर्थ यल्लाप्पा कास्तार असं मृत चिमुरड्याचं नाव आहे। या क्रूर कृत्याप्रकरणी संशयित आरोपी काका अंकुश परसप्पा कास्तार याच्या विरोधात मंद्रू पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकले। मृत समर्थचे आई वडील दोघेही ऊसतोड कामगार आहेत। कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ते सतत बाहेर गावी असतात। त्यामुळे चिमुरडा समर्थ हा दक्षिण सोलापूर तालुक्यातील बरूर इथं आपल्या आजीजवळ राहत होता। 4 जून रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास समर्थ हा मी खेळायला जातो असं आजीला सांगून घराबाहेर पडला। समर्थ घरातून बाहेर पडल्यानंतर काही वेळानं त्याचा काका अंकुश कास्तार हा त्याला बेशुद्ध अवस्थेत कडेवर घेऊन घरी आला। समर्थ खेळताना घराच्या पत्र्यावरून खाली पडला आणि त्यामुळे तो बेशुद्ध झाला असा बनाव नराधम अंकुशनं कुटुंबियांसमोर केला। समर्थच्या नातेवाईकांनी काकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत कोणतीही शंका न घेता त्याला तात्काळ उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती समर्थचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केले। रुग्णालयात समर्थचा मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या डोळ्यावर, गळ्यावर आणि हनुवटीवर काही संशयास्पद जखमाच्या खुणा दिसून आल्या। यामुळे घातपाताचा संशय बळावल्यानं पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आले। या शवविच्छेदनात समर्थचा मृत्यू पत्र्यावरून पडलेला झाला नसून त्याचा गळा दाबून खून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।